माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्कार जाहीर. नांदेडच्या गौरवात भर. न्यू पृथ्वी विश्व लाईव्हमध्ये आपले स्वागत. मी आहे श्रीनिधी पुठ्ठेवाड कुंटूरकर. पाहूया नांदेडच्या गौरवात भर पडणारी विशेष बातमी. माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण यांना त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक, प्रशासकीय व सामाजिक योगदानाबद्दल पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष 2026 चा नांदेड भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवार फेब्रुवारी 22 रोजी कैलासवासी चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी नवा मुंढा मैदान नांदेड येथे होणाऱ्या नरेंद्र देवेंद्र महोत्सव या भव्य 2 दिवसीय काव्य मैफिलीत हजारो रसिकांच्या साक्षीने मान्यवरांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी व संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी ही घोषणा केली. अशोकराव चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारण्यास संमती दिल्याने नांदेड भूषण ची उंची आणखी वाढली. विशेष म्हणजे पहिला पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांना मिळाला होता. 2000 साली दुसऱ्या पुरस्कारासाठी चव्हाणांकडे विचारणा झाली होती, पण विचारधारेच्या फरकामुळे त्यांनी नकार दिला. यंदा ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या विशेष आग्रहाने ते सहमत झाले. हे नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 11,000 रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र व महावस्त्र. चव्हाणांचा राजकीय प्रवास उल्लेखनीय. 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 2008 ते 2010 4 वेळा आमदार, 2 वेळा लोकसभेचे खासदार, विधानपरिषद सदस्य व राज्यसभेचे खासदार. 1985 मध्ये संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहर अध्यक्ष म्हणून प्रवेश, मग खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, महसूल, उद्योग इत्यादी. नांदेडला अशोकरावांचे नांदेड म्हणून ओळख मिळवून दिली. सांस्कृतिक, क्रीडा व विकास क्षेत्रातही मोठे योगदान. नांदेडकर म्हणतात, या पुरस्काराने शहराच्या अस्मितेला खरा गौरव मिळाला. महाराष्ट्रासह जिल्ह्यातील चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बातम्यासह जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर. मोबाईल नंबर 9545933104.